सुस्वागतम. परशुराम जोमा म्हात्रे व आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज आणि ITIच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी विद्यालयामध्ये शालेय अंतर्गत विज्ञान प्रतिकृती, विज्ञान रांगोळी व चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम विद्यालयाच्या प्राचार्या सौ मोहिते VB मॅडम यांच्या हस्ते अंधश्रद्धा निर्मूलन हेतूने वैज्ञानिकरित्या प्रयोगाचे सादरीकरण करून अनोख्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यालयातील 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वैज्ञानिक प्रतिकृतीमध्ये पर्यावरण, वाहतूक व दळणवळण, प्रदूषण निवारण, जल शुद्धीकरण, अपघात नियंत्रण या विषयांवर व इतरही अन्य विषयांवर सादरीकरण करण्यात आले. त्याचाच एक हा व्हिडिओ आपणापर्यंत शेअर करत आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ही यूट्यूब लिंक आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तसेच चॅनललाही सबस्क्राईब करा, म्हणजे असेच जे विद्यालयात अनेक उपक्रम होतात ते आपणापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मोहिते मॅडम आणि विद्यालयाच्या पर्यवेक्षिका म्हात्रे मॅडम यांचं मी विद्यालयामार्फत हार्दिक स्वागत करते. आज आपण या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन थोड्या अनोख्या पद्धतीने केलेलं आहे. एक विज्ञान प्रयोग करून आपण या प्रदर्शनाचं उद्घाटन आपण मॅडमच्या हस्ते करणार आहोत. त्यासाठी मी मॅडमला विनंती करते की आपण हा प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखवावा. इकडे बघा, आपण आता पाणी त्या नारळावर टाकू, काय होतंय ते बघूया. हे बघा, आता आपण एक पदार्थ त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालेले आहे, नारळामधून उष्णता निर्माण झालेली, त्याच्यामुळे आग लागलेली आहे. तर हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपण हा एक छोटासा प्रयोग करून बघितलेला आहे आणि मॅडमच्या हस्ते आज विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करते. एक फोटो काढूया फोटो. तुमचा आवाज वाढला, तुमचा आवाज वाढला. ते आहे आणि आपण साईड तसंच हा आणि मस्त ह्याच्यात पण हे आणि माझं नाव आरुषी शास्त्रीय नाव आहे गावात माणसं पावसाचे पाणी मिळून आजारी खूप लवकर होतात. आणि माझ्या प्रोजेक्टचं नाव सोल्युशन आहे आणि हे खूप महत्त्वाचं कारण की आपण पाणी टाकतो आणि लवकर पाणी येत जाते, पण ते आपण त्याच्यामध्ये टाकतो पाणी आपण घराच्या कामासाठी किंवा शेतीच्या कामासाठी. नमस्कार, माझं नाव आहे प्रिय विद्यार्थी. मी आता 7वी माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे विविध
इयत्ता 7वी वर्षी शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे हायड्रोलिक ब्रिज या प्रोजेक्टमध्ये ब्रिज आणि एअर प्रेशर दिल्यामुळे ब्रिज वरती होतं आणि बोट जायला आता दाखव. त्याच्यासमोर काय पीठ आलं ना ही गाडी थांबणार आहे. आता ह्या गाडीच्या समोर ही गाडी आली, ही गाडी, ह्या गाडीच्या समोर अजून एक गाडी आली की लगेच हा सेन्सर गाडी थांबते. म्हणजे एक प्रकारे हा सेन्सर जो आहे तो आपल्या गाडीच्या पुढे लावायचा आहे. हो, म्हणजे गाडी हां. इतर गाडी आली की लगेच थांबणार. म्हणजे ॲक्सिडेंट पासून समजतं की घाटांच्या गाड्या असतात ना, त्या गाड्या बंदी असतात, कधी गाड्या फास्ट वेगाने त्यासाठी मी जे आयर सेन्सर फिट केला आहे त्याच्याने की नाही आयर सेन्सरने की नाही इथे एक मोटर फिट केली. या घाटातनं गाडी आली गेली की लगेच ही मोटर लगेच वर्क होईल. मग ते परत खाली मग हा त्रास नको व्हावा म्हणून लोकांनी काय करावं, झाडं जगवावी असं आहे. तिथे आपण एक समजा हॉस्पिटल आहे, तर हॉस्पिटलमध्ये बाहेर प्रदूषण करतात, गाड्यांचा आवाज असतो, त्यांचं पेशंट आपल्या मरीजांना लय त्रास होतो. तर असं होऊ नये म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट केला की पृथ्वी वाचवा. तर म्हणजे आपल्या घरामध्ये ते खूप मारतात ना, दूर होतं म्हणतात आपल्या घरात लागतं एक कमी दूर लागतं. तर मग वाजवावं या सांगते. मी आर्यन पाटील एकदा नवी मुंबईला. तर मी न्यूटनच्या सेकंड लॉ बनवला आहे. आपण जर चौकीचे लटकलेले आहे, त्या एकात दगड टाकले एक झोप आली, दोघांनी एकसोबत हात दिल्यावर
ज्याला दगड टाकले तो कप त्याला थांबायला जरा टाईम लागेल, कारण त्याचा मास आणि इनर्शिया जास्त आहे. आणि जो खाली कप आहे त्याला तो लगेच थांबेल, कारण त्याचा मास आणि इनर्शिया तर कमी आहे.
8वी ब परिस्थिती आहे. आमच्या कारचं नाव स्मार्ट कार. स्मार्ट कार म्हणजे की आम्ही इथं फिंगरप्रिंट सेन्सर लावलेला आहे. फिंगरप्रिंट सेन्सरचं काम आहे की जर कुठलीही व्यक्ती बिना लायसनची कार चालवत असेल तर कुठलीही व्यक्ती बिना लायसनची कार चालवत असेल तर कार स्टार्ट होऊ शकत नाही. जर ज्या व्यक्तीचं लायसन असेल त्याच व्यक्तीची कार स्टार्ट होऊ शकते. आता आपण फिंगर लावलेला आहे. माझा फिंगर लावल्यामुळे इथे LED ब्लिंक झाली म्हणजे कार स्टार्ट झाली आहे. आता जर कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीचा फिंगर लागेल तर LED ब्लिंक होऊ शकत नाही. नमस्कार, माझं नाव रोहित साहेबराव चरमले. मी आता 8वी ब मध्ये शिकतो. माझ्या मॉडेलचे नाव आहे स्मार्ट RPS. तुम्ही बघत आहात जे बॉर्डरवरचे आर्मी आहेत त्यांना किती धोका असतो. जवळपासच आतंकवादी पण येऊ शकतो. त्यासाठी मी हा प्रोजेक्ट बनवला आहे. या प्रोजेक्टमध्ये मी एक रेडार बनवला आहे. रेडार म्हणजे जो विमानतळावर जो असतो रेडार त्याप्रमाणे मी बनवला आहे. याच्यावरती ही आहे हा सेन्सरच्या समोर जर कोणताही आला तर या रेडारमध्ये ते डिफाईन होईल आणि बजर वाजेल त्याने आर्मीवाल्यांना समजेल. माझं नाव नंदनी माळी जानकारी. मी आता 8वी मध्ये शिकत आहे. मी आज बनवले फिल्टर. नमस्कार, माझे नाव समीक्षा मध्ये आहे. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव सोलर पॉवर इनलायझेशन सिस्टीम वर्किंग मॉडेल आहे. तर माझं इथे सोलर पॅनल आहे आणि जेव्हा ऊन पडेल ना तेव्हा हे सोलर चालू होईल आणि हे कंट्रोल आहे त्याच्यामध्ये आपण हे ऑन केला ते चालू होईल. नमस्कार, माझे नाव अर्चना कडे आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनमधून फॅक्टरीमधून जे सांडपाणी येतं ते नाल्यांमध्ये जातं आणि थोड्या पाण्यामुळे पूर्ण पाण्याची वाढ लागते आणि या पोल्युशनमुळे सगळीकडे एअर पोल्युशन गाड्यामधून पण येतं. नमस्कार, माझं नाव आहे सानी. मी आता 8वी मध्ये शिकत आहे. माझं प्रोजेक्टचं नाव आहे न्यू इक्विपमेंट. नमस्कार, माझे नाव संस्कृती सतीश गरड. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. नमस्कार, माझे नाव रिया प्रवीण पवार आणि माझ्या प्रोजेक्टचे नाव सॅटल. हा मी प्रोजेक्ट खास गायींना आगीतून जळण्यापासून वाचवण्यासाठी बनवला आहे. या प्रोजेक्टमध्ये मी रॅक आणि गिअर यूज केले. जेव्हाही आग लागेल तेव्हा हे इथे जो मी फायर फ्लेम सेन्सर लावलेला आहे तो आगीला डिटेक्ट करेल आणि हे दोन्ही जे रॅक आहेत ते खाली होतील आणि ज्यामुळे गायींची दोरी सुटेल आणि गायींना पळून जातील. माझं नाव श्रद्धा गणेश मुले आहे. मी एक 8वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव सोलर सिस्टीम आहे. माझं नाव श्रद्धा गणेश मुले आहे. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव सोलर सिस्टीम आहे. नमस्कार, माझं नाव नित्या जाधव. मी आता 8वी ब मध्ये शिकत आहे आणि माझं नाव प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टचं नाव ऑटोमॅटिक एसिड लाईट प्रोजेक्ट आहे. याचा उपयोग आहे पावसाळ्यामध्ये कधी पण वाईट शर्ट होण्यामुळे करंट पडतं आणि लहान बाळांना खूप ताबडची आवश्यकता असते आणि याचा उपयोग आहे कधी पण उजाडा असेल की ही लाईट आपोआप बंद होणार आणि रात्र असेल की एलईआर आणि ट्रान्झिस्टर जुळे ती आपोआप लाईट चालते. नमस्कार, माझं नाव अंकिता आहे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे फोटोसिंथेसिस मॉडेल. दिवस माझे नाव दिवस तर मी आपल्या श्वसनसंस्थेमध्ये अवयव आपण प्रयोग केले जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या फुफ्फुसांची हालचाल अशी होते आणि जेव्हा सोडतो तेव्हा फुफ्फुसांची हालचाल अशी होते. धन्यवाद.
हिंदीमध्ये बोलू. नमस्ते, मेरा नाम मदीना अंसारी और मैं 8th स्टैंडर्ड में सीखती हूँ. अभी मैंने अर्थ की कलाम बनाया. भूकंप आने से पहले ये स्टार्ट कर देंगे. फिर ये जैसे स्टार्ट होगा और लोगों तक वाले पहुँच जाएगा. नमस्कार, माझे नाव अंशारू मोरे. मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. माझे प्रोजेक्टचे नाव आहे न्यूटन्स मार्बल. या प्रोजेक्टमधले करून दाखव डायरेक्ट. आपलं इथं एक गोला असतो, तो वरती गेल्यावर इथून आपण टाकल्यावर इथं एनर्जी क्रिएट होते आणि इथून एनर्जी लास्टच्या इथे येते गोलाकडे आणि तो वरती येतो. नमस्कार, माझे नाव कीर्ती सतीश देवळकर. मी म्हणजे एक वॉटर प्युरिफिकेशन प्रोजेक्टचे नाव आहे. तर हे समुद्राचं पाणी आहे आणि आपण पाणी चालू केल्यावर हे बिग स्टोनमध्ये जाऊन स्मॉल स्टोनमध्ये जाऊन स्टँडमध्ये जाऊन नंतर मग कॉटन टँकमध्ये जाऊन क्लीन वॉटर होतं आणि मग पुढे जाऊन टाकीमध्ये आणि पियायचं पाणी बनतं. थँक्यू. नमस्कार, माझे नाव अक्षरा कृष्ण मुंडे. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला जलचक्र याविषयी माहिती सांगणार आहे. हे समुद्राचं पाणी, समुद्राच्या पाण्याला सूर्याच्या वाफेमुळे ढग तयार होतात. ढगाला थंड हवेमुळे ते पावसाच्या स्वरूपात पृथ्वीवरनं झाडांना, नद्यापासून पुन्हा समुद्राला. माझे नाव कार्तिक बनवले. हा माझा प्रोजेक्ट आहे. मी आता इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट टू पॉवर. या प्रोजेक्टमध्ये मी इथे 2 बॅटऱ्या लावलेल्या आहेत. तिथे इथे व्हील आहे. जर इथे आपण बॅटरी लावली तर ही व्हील अशा प्रकारे फिरते. त्यामुळे आपल्या विजेची बचत होते. माझे नाव आहे नमस्कार, माझे नाव आहे हे समुद्राचं पाणी आहे.